महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून खलबत सुरू आहे। महायुतीचं जागा वाटप लवकर व्हावं अशी तीनही पक्षांची भावना आहे। त्या पार्श्वभूमीवर शनिवारी नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात मध्यरात्री एक महत्त्वाची बैठक झाली आहे। या बैठकीत नक्की काय ठरलं बघूयात स्पेशल रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं जागा वाटप रखडल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे विधानसभेला ही चूक टाळत जागा वाटप लवकर मार्गी लावायचा निर्धार महायुतीने केला। येत्या 10 दिवसात महायुतीचं जागा वाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। जागा वाटप निश्चित करण्यासाठी आणखी 2 ते 3 बैठकीच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे। कोणता पक्ष कोणती जागा जिंकण्याची क्षमता राखतो त्यानुसार ती जागा त्याच्याकडे असं सूत्र असेल। जवळपास 173 जागांवर एकमत झाल्याची चर्चा आहे। उर्वरित 115 जागांवर निर्णय होणं बाकी आहे। जागा वाटप करताना मित्रपक्षांचा देखील विचार होणार आहे। काही महायुतीच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा झाली आणि त्यामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये संपूर्ण चर्चा अंतिम होईल। 10 तारखेपर्यंत संपूर्ण वाटप झाल्यावर आमचे महायुतीचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। 100% जो निवडून येतो आहे त्या सक्षम उमेदवाराचं प्राधान्य आहे। आमचे एनडीएचे घटक पक्ष आहेत 13, त्यांचाही विचार आम्ही करणार आहोत। 11व्या दिवशी त्यांना विचारा, चंद्रशेखर बावनकुळे की तुमची यादी द्या। ते नागपूर जिल्ह्यातील सुद्धा यादी देऊ शकणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे तिथे। लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली। गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे यंदा देखील विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा भाजप लढणार हे निश्चित आहे। मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून निर्णय झालेला नाही। महायुतीमध्ये भाजपला 140 ते 150 जागा, शिवसेनेला 70 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। सगळ्यात मोठा पक्ष, जास्तीच्या जागा आमदार असलेला भारतीय जनता पार्टी आहे आणि जेव्हा असणाऱ्या आमदारांना प्राधान्य त्या मतदारसंघाला द्यायचं असताना आणि सगळ्यात मोठा पक्ष सर्वार्थानं कार्यकर्ते, रचना, संघटन आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी हाच मोठा पक्ष महायुतीमध्ये त्या ठिकाणी असेल आणि जागा वाटपात सुद्धा झुकतं माप हे भारतीय जनता पार्टीला असेल, यात काही दुमत नाही किंवा शंका असायचं कारण नाही। महायुतीतली भांडणं आता समोर या लागलेत। हळूहळू सीट वाटपच्या चर्चा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पुढे येतील त्यावेळी अनेक मी परवा सुद्धा म्हटलं या महायुतीतली नटबोल्ट आता निकाळायला लागलेले आहेत। हळूहळू हे सगळं बाजूला जाणार, कारण की जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार पटलेलं नाही। घटनेच्या विरुद्ध असणारं सरकार हे पटलेलं नाही। आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, ह्यांना फोडण्याचं पाप जे काही या मंडळींनी केलेलं आहे त्याचं लोकांच्या मध्ये जी काही प्रतिक्रिया आहे ती निवडणुकीत दिसेलच, परंतु नेत्यांच्या मध्ये देखील ती हळूहळू आता दिसायला सुरू झालेली आहे। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत। कागलची जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्यामुळे भाजपच्या समर्जित घाटगे यांनी तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला। इंदापुरात देखील हर्षवर्धन पाटील निवडणूक लढवायला उत्सुक आहे। त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुतीनं लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करण्याचा निश्चय केलाय। मतदार जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच। त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा, 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। लोकसभेला उमेदवारांची घोषणा, कोणाला कोणती जागा हे ठरवताना महायुतीचा वेळ वाया गेला। मात्र आता विधानसभेला जागा वाटप लवकर मार्गी लावायचं असं महायुतीनं ठरवल्याचं दिसतंय। त्यामुळे येत्या 10 दिवसात खरंच महायुतीचं जागा वाटप पूर्ण होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।